महाडला आधुनिक अपेक्स टर्फची भेट. खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध. मंत्री भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य. महाड शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आधुनिक आणि सुरक्षित क्रीडा सुविधेचं नवं पर्व सुरू झालंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत नातेखिंड करंजखोल येथील सर्व्हिस रोडवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अपेक्स टर्फ या इंडोर क्रीडा संकुलाचं उद्घाटन राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. महाडमधील उद्योजक चेतन उतेकर तसेच त्यांचे सहकारी अजिंक्य सुतार, केदार कवे आणि विनायक इनामदार यांच्या संकल्पनेतून हा आधुनिक प्रकल्प साकारण्यात आलाय. जाळीदार बंदिस्त कृत्रिम गवतावरील या मैदानामुळे महाडमध्ये प्रथमच अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध झाली आहे. इथं फुटबॉल, टेनिस बॉल, क्रिकेटसह विविध मैदानी खेळ वर्षभर सुरक्षित वातावरणात खेळता येणार आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा सुविधा सहज उपलब्ध असल्या तरी महाडमध्ये त्यांचा अभाव जाणवत होता. पावसाळ्यात मैदानांची होणारी दुरावस्था, वाढतं शहरीकरण आणि खेळण्यासाठी मोकळ्या जागांचा तुटवडा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आलाय. नाममात्र शुल्कात खेळाडूंना ठराविक वेळेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवक, महिला आणि बालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. उद्घाटनानिमित्त महिलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 8 महिला संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकेकाळी बोटावर मोजणे इतके महिला क्रिकेट संघ असलेल्या महाडमध्ये आज मोठ्या संख्येने महिला क्रिकेटपटू पुढे येत असल्याचं समाधानकारक चित्र या स्पर्धेत पाहायला मिळालं. यामुळे उद्घाटन सोहळ्याला महिला, खेळाडू व क्रीडा रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उद्योजक चेतन उतेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करून महाडकरांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. अशा दर्जेदार क्रीडा उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. लाडवली येथील क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोगावले म्हणाले की त्या संकुलासाठी यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, मात्र त्याचा अपेक्षित दर्जाचा वापर झाला नाही ही खंत आहे. MIDCच्या माध्यमातून काळीज महाड परिसरात आणखी आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. महाड नगर परिषदेच्या माध्यमातून क्रीडा सुविधांसाठी आरक्षित जागांचा सकारात्मक विचार करून भविष्यात अधिक सक्षम दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्यावर भर दिला जाईल. महाडमधील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिलं. उद्घाटन सोहळ्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.